नमस्कार. राम मंदिर आणि भारतीय जनता पार्टी लौकिक अर्थानं एक अतूट नातं. म्हणजे राम मंदिराच्यासाठी भारतीय जनता पार्टीने लोकांना वचन दिलं आणि ते राम मंदिर घडवून आणलं. म्हणजे अडवाणींच्या काळापासून या वचनाला सुरुवात झाली आणि अडवाणींच्या नंतर या वचनाची पूर्तता नरेंद्र मोदी यांनी केली. राम मंदिर बांधून पूर्ण केलं. या राम मंदिराच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा मोठा फायदा झाला असं बोललं जातं. भारतीय जनता पक्ष राम मंदिरामुळे सत्तेत आला. राम मंदिराचं बांधकाम झाल्यामुळेच भाजपला सत्ता मिळाली असा दावा करणाऱ्या माणसांच्यासाठी मला काही सत्य तथ्य तुमच्यासमोर मांडायचं आहे. राम मंदिराच्या जागी पहिल्यांदा ती वादग्रस्त वास्तू होती, ज्याला बाबरी मस्जिद असं म्हटलं जायचं. बाबरी मस्जिद पडण्याचा कालावधी तुम्हा सगळ्यांनाच ठाऊक आहे. 6 डिसेंबर 1992ला बाबरी ढाचा उद्ध्वस्त झाला आणि ज्या दिवशी बाबरी ढाचा उद्ध्वस्त झाला त्या दिवशी भारतीय जनता पक्षाने 4 राज्यातील आपली सत्ता गमावली. एकाच दिवशी ही सगळी राज्य सरकार बरखास्त करण्यात आली. कल्याण सिंगांनी रामचंद्राच्या मंदिरापुढे मी अशी सरकार कुर्बान करतो असं म्हटलं आणि ते वाक्य आपण आजही ऐकतो. राम मंदिराच्या उभारणीपूर्वी बाबरी ढाचा पडला आणि भाजपची 4 सरकार गेली. म्हणजे पहिल्यांदा यात भाजपचं नुकसान झालेलं आहे. राम मंदिराचा पायाभरणी सोहळा झाला आणि त्यानंतर थेट प्राणप्रतिष्ठा झाली रामललाच्या मूर्तीची. रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली ती तारीख होती 22 जानेवारी 2024, ज्या दिवशी देशाच्या पंतप्रधानांनी राम मंदिराचा शुभारंभच केलेला होता. पण याआधी भारतीय जनता पक्षाची स्थिती काय होती आणि त्यानंतरच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची स्थिती काय होती हे जरा नीट तपासून बघणं आवश्यक आहे. 2014 साली या देशामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. 14 ते 24 असा 10 वर्षाचा कालावधी राम मंदिराच्या उभारणीला लागलेला आहे. म्हणजे 2014ला पहिल्यांदा भाजपचं सरकार आलं तेव्हा राम मंदिराची निर्मिती झालेली नव्हती. 2014 साली भाजपला 282 जागा तर NDAला 336 जागा मिळालेल्या होत्या. पुढे राम मंदिराची निर्मिती झालेली नसताना 2019 साली भाजपला 303 जागा मिळाल्या. म्हणजे भाजप आपल्या जागांच्या मध्ये वृद्धी करून विजयी झालेली होती, पुन्हा सत्ता प्राप्त केलेली होती. 2024 जे निवडणुकीचं वर्ष होतं, या 5 वर्षाच्या काळात राम मंदिराची उभारणी प्रचंड वेगानं होत गेली आणि याच वेगवान घडामोडीत 22 जानेवारी 2024ला मंदिर प्रत्यक्षात वापरात आलं. मी पूर्ण झालं असा शब्द वापरत नाही. आणि यानंतर 2024च्या 3-4 महिन्यात देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकाच्या मध्ये भाजपला खरं तर अबकी बार 400 पार कमीत कमी 350 तरी जागा मिळायला हव्या होत्या. पण राम मंदिराच्या निर्मितीनंतर भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या जागा होत्या 240. म्हणजे राम मंदिर बांधल्यावर भाजपच्या जागा घटल्या. बाबरी ढाचा पडल्याबरोबर भाजपनं 4 सरकार गमावली. या सगळ्या मधल्या कालखंडामध्ये भाजपच्या नेत्यांना अटक झाली, भाजपच्या सत्ता गेल्या, भाजपला सरकार पाडावी लागली, भाजप सत्तेत आला नाही आणि राम मंदिराचा मुद्दा सोडल्यानंतर किमान समान कार्यक्रमावर अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार सत्तेवरती आलं. म्हणजे भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या निर्मितीतून लाभ झालेला नाहीच. या उलट या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर सुद्धा भाजपचं नुकसान झालेलं आहे. पण तरीही भाजप हा मुद्दा, जनतेला दिलेलं वचन आणि हिंदुत्वाचा प्रभावी मुद्दा, हिंदुत्वाच्या आत्माभिमानाचा मुद्दा म्हणून याला उचलत राहिली आणि या मंदिराच्या मागे भाजप खंबीरपणे उभी राहिली. इनफॅक्ट या मंदिराच्या निर्मितीमध्ये भारतीय जनता पक्षाने आपलं योगदान देखील दिलं.
अर्थात या मंदिराची निर्मिती, या मंदिराची उभारणी, त्याची चर्चा, या सगळ्या गोष्टी, त्याचं आंदोलन, हे सगळं घडलं ते विश्व हिंदू परिषदेच्यामुळं, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक सक्रिय संघटन आहे. या विश्व हिंदू परिषदेनं हे मंदिरासाठीचं आंदोलन उभं केलं, मंदिर उभं केलं, व्यवस्था उभी केली आणि त्या व्यवस्थेमध्ये काही आत्ता घोटाळे झाले, गडबड झाली, चोरी झाली. ही चोरी मंदिराच्या कुठल्या भागात झाली आहे हे लक्षात ठेवायला हवं. म्हणजे सगळेजण एकच मुद्दा उचलतात, राम मंदिरातले चोर, राम मंदिरातले चोर. मला जरा नीट समजून सांगायचं आहे. हा भ्रष्टाचार मंदिर बांधकामात झालेला नाही. हा भ्रष्टाचार मंदिराकडं अधिकृतरित्या खात्यावर आलेल्या देणगीत झालेला नाही. हा भ्रष्टाचार किंवा चोरी ही जमिनीच्या खरेदीमध्ये झालेली नाही, तर येणारे जाणारे भाविक राम मंदिराच्या दानपेटीत जे पैसे टाकतात ते पैसे मोजून बँकेत भरतानाच्या काळामध्ये ही सगळी गडबड झालेली आहे. त्यामुळं यात दोषी कोणी असेल तर ते व्यवस्था बघणारे, उदाहरणार्थ चंपत राय यांच्यासारखी माणसं दोषी असू शकतील. राम मंदिराचा भाजपला फायदा कसाच झालेला नाही हे विसरून चालणार नाही. पुढचा मुद्दा आहे आणि एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, चंपत राय यांच्याबाबत अनेकांची, आता हिंदुत्ववादी नेत्यांची, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांची विरोधी मतं काय येत आहेत. आता बरेच जण आपला हिशोब चुकता करू लागलेले आहेत. उदाहरणार्थ विनय कटियार. या विनय कटियार यांना जोपर्यंत भाजपत विश्व हिंदू परिषदेमध्ये मानाचं स्थान होतं तोपर्यंत विनय कटियार रामलला की जय अशा घोषणा देत फिरत होते. पण विनय कटियारांच्या सारख्या माणसांना राम मंदिरातून बेदखल केलं गेलं, तिथे स्थान दिलं गेलं नाही, तेव्हा ते विरोधात बोलू लागले. असे अनेक खासदार आहेत, असे अनेक आमदार आहेत की ज्यांना तिथे आपलं वर्चस्व हवं होतं, पण संघ परिवाराने ते वर्चस्व मिळू दिलं नाही. प्रत्यक्षात जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व सुद्धा या व्यवस्थेवरती नाही. अगदी सोपं सांगायचं तर चंपत राय यांचा अहंकार, चंपत राय यांची एकचलानुवृत्ती सवय, चंपत राय यांचे दुसऱ्यांना कसपटा समान मोजणं हे त्यांच्यावरच्या आरोपाला कारणीभूत ठरलंय. चंपत राय यांनी घोटाळा केलेला नाही, पण चंपत राय यांनी घोटाळेबाजांना दिलेला आश्रय हा मोठा करून चंपत रायांना घोटाळेबाज ठरवलं जातं आहे आणि ही वस्तुस्थिती विसरून चालणार नाही. म्हणूनच सांगतोय की भाजपला राम मंदिराच्या प्रकरणात फायदा झाला असं अजिबात नाही. उलट भाजपचं नुकसान झालंय राम मंदिराच्या बांधकामानंतर. यात भाजपचे नेते किंवा विश्व हिंदू परिषदेचे माजी नेते प्रवीण तोगडिया, विनय कटियार यांच्यासारखी माणसं जी विरोधात बोलतायत ती त्यांना न दिल्या गेलेल्या सन्मानामुळे बोलतायत. असा सन्मान जर कदाचित चंपत राय यांनी दिला असता तर तो अधिक योग्य ठरला असता का हा प्रश्न आहे. असता का हा प्रश्न आहे. द्यायचा होता का, त्यांचं महत्त्व वाढू द्यायचं होतं का. कारण नुसता सन्मान नव्हे तर त्यांना सहभाग देखील हवा होता. पण चंपत राय ना सहभाग देऊ शकले ना सन्मान देऊ शकले आणि हे सगळं भाजपच्या विश्व हिंदू परिषदेच्या संघाच्या भोकांडी बसत आहे. या सगळ्याला जबाबदार आपण चंपत रायांना कितीही प्रामाणिक ठरवण्याचा प्रयत्न केला तरी चंपत रायच असतील आणि आज भाजपवर जे शेकलं जात आहे त्याला कारणही चंपत रायच असतील, एवढं मात्र स्पष्टपणे सांगावं लागेल. नमस्कार.